नमस्कार. आज आपण करणार आहे तर व्हेज बिर्याणी. ते झटकीपट अशी तयार होती. स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा काही असे खावाशी वाटले की झटकीपट असं बिर्याणी करायची. आणि 5 ते 6 लोकांसाठी बिर्याणी तयार होती. परफेक्ट मेजरमेंटने रेसिपीला सुरुवात करू. अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले तर बिर्याणी करायचं म्हणले की असे बासमतीच घ्यायचे. हे बासमती जुने तांदूळ येतं. याला इथं 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे. इथं चांगला हाताने चोळून धुवायचे. 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं की त्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं. जेवढ्या वेळ तुम्ही भिजवता तेवढे तांदूळ असे चांगले फुलतात. हे तांदूळ भिजत ठेवा अर्ध्या तासासाठी. तांदूळ भिजतात तोपर्यंत तिकडे एक मोठी कढई ठेवली आहे. त्यात मोठे 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झाले की एक छोटा चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलून द्यायचे. जिरे फुलले की 2 ते 3 दालचिनीचे तुकडे टाकायचे. 2 तमालपत्र टाकायचे. त्यामध्ये 4 ते 5 लवंगा टाकायच्या आणि 7 ते 8 काळी मिरी टाकायची. काळी मिरी थोडी जास्त वापरायची. 4 हिरवी विलायची वापरलेली. माझ्याकडं काळी विलायची नाही, मसाला विलायची. तुमच्याकडे मसाला जर विलायची असेल तर तेही टाकून घ्यायची. आणि हलकंसं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचं म्हणजे खडे मसाले जळत नाहीत. 2 मोठे साईजचे कांदे घेतलेले बारीक चिरून तेही टाकून घ्यायचे. बारीक चिरून घेतले तुम्ही उभे पातळ जरी कापून घेतले तरी चालते. तर कांदे हलकंसं मऊ झालं की त्यामध्ये 2 टमॅटो, 2 हिरव्या मिरची टाकल्यात उभ्या कापून, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट तेही टाकून घ्यायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर टमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं टमॅटो मऊ झालं आहे. त्यामध्ये आता पावडर मसाला टाकून घेऊ. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनिया पावडर, छोटा 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, पचायला हलकी असेल, कलरही चांगला येतं. 1 चमचा तिखट मिरची पावडर, तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. 1 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवलेला आहे. पावडर मसाला टाकले गॅस बारीकच ठेवायचा. 1 मिनिटासाठी चांगलं परतून झालं की 3 ते 4 चमचे दही घेतलेलं आहे. या बिर्याणीमध्ये दही टाकायचं म्हणजे खूप छान अशी बिर्याणी लागते. आणि दही टाकलं की सारखं 2 मिनिटासाठी सारखं हलवत राहायचं बारीक गॅस ठेवून. कारण गरम मसाल्यामध्ये आपण दही टाकले, गरम मसाल्यामध्ये दही टाकले तर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे सारखं हलवत राहायचं. 2 मिनिटं हलवलं ना अजिबात दही फुटत नाही. चांगलं हलवून घेतलं नाही अजिबात दही फुटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. ना आता दह्याला पण तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहे. इथं 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, ताजा वाटाणा आहे. पाऊण वाटी गाजर, पाऊण वाटी फ्लावर आणि पाऊण वाटी बटाटा टाकून घेतलेला आहे. आवडीप्रमाणे आपल्या भाज्या टाकून घ्यायच्या. कोणते आपल्या ह्यातले आवडत नसेल ते नाही टाकलं तरी चालतंय. हे बाहेर टाकलं की चांगलं 1 मिनिटासाठी मसाल्यामध्ये परतून घेणार आहे. इथं जास्त काय परतायची गरज नाही किंवा जास्त ओव्हर कुकही करायची गरज नाही. कारण आपल्याला भातासोबत शिजून घेणार आहे. इथं हे अर्धा तास तांदूळ भिजत घातले त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि तेही टाकून घ्यायचे. वगैरे चांगले असे तांदूळ भिजले. जेवढं तुम्ही तांदूळ भिजवते तेवढं भात असं चांगला मोकळा मोकळा होतंय आणि चांगलं फुगत आहे पण. हे सगळं चांगलं 1 मिनिटासाठी मिक्स करून घेतलं बघा. भाज्या आणि तांदूळ मसाला हे मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर पाणी गरम घेतलेलं आहे. मोठे 2 वाट्या तांदूळ होते, मग त्यामध्ये डबल पाणी वापरणार. 4 वाट्या पाणी टाकणार आहे. इथं पाणी टाकलं की मिक्स करून घ्यायचं. पाणी गरमच वापरायचं पण थंड पाणी वापरायचं नाही. हे मिक्स करून झालं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण आतापर्यंत मीठ टाकलेलं नाही. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला पाणी जरी कमी वाटत असलं पण ते बरोबर होतंय, कारण आपण अर्धा तासासाठी तांदूळ भिजत घातले होते. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. उकळी आली बारीक गॅस करायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनिटासाठी बारीक गॅसवरती चांगलं भात शिजून घ्यायला. इथं पाहू शकता 7 ते 8 मिनिटं किती भात असं छान शिजलेलं आहे बघा. तिथं मोकळं मोकळं झालं आहे आणि पाणी त्यामध्ये अजिबात राहिलं नाही. परफेक्ट पाणी होते बरोबर त्यांनी. आणि कुकरमध्ये जर करायचं 1.5 पट पाणी वापरायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. त्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्हाला जर पुदिन्याचं आवडेल तसं पुदिना पण बारीक असं तोडून टाकायचं हातानं. 5 ते 6 लोकांना परफेक्ट अशी बिर्याणी तयार झाली. आणि यासोबत भाजी किंवा रायता कोशिंबीर कशाची गरज लागत नाही. खूप छान अशी लागत ही बिर्याणी. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.